नमस्कार मित्रांनो, मी अर्जुन आणि माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करत आहे. मी अर्जुन तुमच्यासाठी असे काही फेमस रील स्टार घेऊन आले जे अगदी काही करून फेमस झालेले आहे आणि मी माझ्या व्हिडिओमध्ये त्यांना पाहुणचारासाठी घेतलेलं आहे. जर तुम्हाला पाहुणचार आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि काय चुकल्यास कमेंट करा. चला पाहुणचाराला सुरुवात करूया. आजचा सुविचार. मित्रांनो, हे सर आहेत लखन बोले टकाटक खटाखट. म्हणजे ह्यांचा फेमस डायलॉग आहे की लखन बोले टकाटक खटाखट. ये क्या बना दिया तुमने? तुम्हारा दिमाग ठिकाने पर है? हा व्यक्ती आपला पाय वर केल्याशिवाय कधी बोलत नाही. जर पाय वर केल्याशिवाय ह्याचा रील पूर्णच होत नाही. आणि हा कुणाला खांद्यावर घेईन, कुणाला म्हणजे पाय वर करून बोलेल, काही बोलेल. आणि हा व्यक्ती आपला शेवटचा डायलॉग लखन बोले टकाटक खटाक. ह्या डायलॉग मध्ये तुम्हाला काय विशिष्ट वाटते का? नाही तर कशाला लाईक करतात लोक, कशाला फेमस करतात. आमच्यासारखी व्हिडिओ बनवून मारायला लागली. हे टांगड्यावर करीतो, माणसं बोकांडी घेतो, काय नाही. आणि आम्ही किती मारा किती रडा, तुमचं काय तसंच. लाईक नाही आम्हाला, कमेंट नाही आम्हाला, शेअर नाही, सबस्क्राईब नाही. आणि हा व्यक्ती पाय नुसता वर केला की लाखो लोक ह्याला बघतात. आणि हा व्यक्ती आपल्या वडिलांना सुद्धा सोडलं नाही. वडिला सुद्धा खांद्यावर घेऊन त्यांनी रील काढली. म्हणजे त्यो. नमस्कार मित्रांनो. तरी आमची आई आहे आणि आमचे वडील येतात. तरी गावाकडे आलतो आपण आज काल. आज निघालो इंदापूरला. त्या जाता जाता व्हिडिओ बनवा म्हणलं. तरी मित्रांनो, किती येतील किती जातील, माझे आई वडील माझ्या कायम हृदयात राहतील. धन्यवाद. माग माग उतरा. शुक्रिया. आशीर्वाद बा. फॉलो करा म्हणून. हॅलो. शेअर करा. शेअर करा. शेअर 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 करा. शेअर करा. शेअर करा. लाईक करा. लाईक करा. सपोर्ट करा. सपोर्ट करा. धन्यवाद. लखन बोले टकाटक खटाखट करा की. लखन बोले टकाटक खटाखट. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. गावची व्यक्ती तरी ठीक होतं, पण वडिलांना सुद्धा त्यांनी खांद्यावर घेऊन आपल्याला व्हिडिओ मध्ये दाखविलेला आहे. शो पोचलाय एका शो मध्ये. लखन बोले टकाटक खटाखट. वा वा. पण तुम्ही खूप फेमस आहात ज्या पद्धतीने लोक रिस्पॉन्स, बरोबर किती जणांनी बघितलं. वा वा. तुम्ही फेमस आहात याकरता की तुमचा निष्पापपणा आणि हा जो इनोसन्स आहे ना, त्यामुळेच तो असाच राहू दे. चांगला माणूस राहा. गड्या, तुझ्याकडे बघितलं ना, मला माझीच गोष्ट वाटते. काही वर्षांपूर्वीचं मिस मला असं वाटतो. खूप भारी, खूप शुभेच्छा तुला. खूप धन्यवाद. दादा, मला एक सांगायला आवडेल. आता मागे परफॉर्मन्सच्या पहिल्या टीमला भेटले, ते सांगत होते त्यांना माहीत नव्हतं पॅनल काय काय नाही. तुमचं नाव ऐकलं म्हणे त्यांनी, तर ते एकदमच ते झालं. त्याला माहीत नव्हतं तुम्ही येणार आहे वगैरे. तर ते खूप पहिला पण खूप फॅन आहे तुमचे. तुझ्या बरोबर ते तुझं काय ते लखन आहे ते करतो. लखन बोले टकाटक खटाखट. आता हे शो थोडा फेमस झालेला आहे. म्हणजे हा व्यक्ती फेमस झालाय की शो फेमस झालाय तेच कळा नाही आम्हाला. ह्याला शो मध्ये बोलवलंय, इकडे प्रॉपर शो मध्ये. आणि शो मध्ये जाऊन काय करतोय, आपली टांगडीवर. म्हणजे जिथं जाईल तिथं देव आपलं ओळखून घ्या तुम्ही. आणि तो डायलॉग सेम. आता तिथं पुढं जजेस बसल्यात, ते व्यक्ती काय म्हणतात, तो व्यक्ती फेमस झालाय. फेमस झाल्यामुळे त्यांनी त्याला बोललेलं. त्याने आपली ओळख वेगळ्या प्रमाणे दाखवायला पाहिजे, तर तेच आपलं अस्तित्व कायम ठेवायला बघतोय. म्हणजे ह्याला म्हणायचं की टंगडीवर कर जिद्दी. हेलो गाइस, तुम क्या करते हो? हम काली माई बोलती हो. तुम मित्रांनो, ह्या मॅडम आहेत काली माता.
तर ह्यांना वाटतं की आपण काली माता आहे, तर ह्या काळतोंडीला कोणी सांगावं की ही हाडळ दिसते. हा म्हणजे आता आपलं तोंड काळ करून घ्यायची सवय त्यांना आहे, त्यांना काय आपण अडवू शकत नाही. गुड मॉर्निंग मम्मी. कितना भोला बच्चा है ये. मम्मी, अरे है त्याचं वय आहे का? जसं काय दूध प्यायला बोलते मम्मी. हा इथे कोणी काही बनवतं ना का काय. जाऊ द्या आता, बस एवढ्या समाप्त करतो आम्ही. आणि व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. नवीन चॅनल आहे, भावाचं काही चुकलं असेल तर माफी करा आणि सपोर्ट करा. आज के लिए फिलहाल इतना ही. आपकी तरह मैं भी मायूस हूँ, लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है. दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है. आणि व्हिडिओमध्ये आपण ज्याला रोस्ट केलं त्याच्या जर मनाला लागला असेल तर मनापासून सॉरी. आणि एक नवीन यूट्यूबर म्हणून माफ करून टाका. विषय सॉल्व.